दुर्जनांचा संहार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून सामान्य जनतेसाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून शिवसेना पक्ष विस्तारत गेला. खऱ्या अर्थाने सामान्य जनतेसाठी कार्य करत राहिला. म्हणूनच या महाराष्ट्राने मागच्या टर्ममध्ये सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पाहिला. तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीची शैली साऱ्या महाराष्ट्राने पाहिली आहे आणि सामान्य जनतेसाठी असलेले उत्तम नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिले आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण जपत शिवसेनेने मागच्या काही वर्षात जे कार्य केले त्याची नवी मुंबईला नितांत गरज आहे. फक्त कागदावर सुनियोजित शहर म्हणून शिक्का बसलेली नवी मुंबई मागच्या अनेक वर्षांत मूलभूत सुविधांच्या बाबतीत मागेच राहिली आहे. नवी मुंबई हे 21व्या शतकातील आधुनिक शहर असूनही इथल्या सामान्य नवी मुंबईकरांच्या मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या सगळ्या मूलभूत सुविधांचा विसर पडलेल्या आणि स्वतःची घरे भरण्याचा ध्यास घेतलेल्या अनेकांबद्दल आवाज उठवण्याची वेळ आली आहे. प्रश्न जर आपला आहे तर उत्तर मिळवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. नवी मुंबईतील प्रत्येक सामान्य जनतेच्या मनातील आक्रोश जाणून घ्यायला, या आक्रोशाचा वणवा पेटवायला आणि या वणव्यातून प्रखर आणि उज्ज्वल भविष्य साकार करायला आम्ही सज्ज आहोत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण शिरसावंद्य मानून माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना आपल्या दारी येत आहे. तुमचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त शिवसेनेत आहे, कारण हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. आता ही एकजूट तुमच्या भविष्यासाठी आहे, नवी मुंबईच्या स्वाभिमानासाठी आहे. चला एक होऊया, नव्या दमाची नवी मुंबई घडवूया. युवा सेना आपल्या दारी.